नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि आम्ही सुद्धा मजेत आहोत. दीपिकाज लाईव्हच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. कालचा ब्लॉग जर बघितला असाल तुम्ही आणि तो कोकणातला रेल्वेचा होता आणि त्याच्यानंतर आम्ही गणपती घेतलेला होता. तर हा ब्लॉग मला वाटत होता की कंटिन्यू करावा आणि काल मला कंटिन्यू नाही करता आला, तर मी आज स्टार्ट करते मॉर्निंगपासून. तर जेवढं आज कॅचअप करता येईल तेवढं मी करायचा प्रयत्न करेल. तर तुम्हाला दाखवते मॉर्निंग व्ह्यू. मस्त असा पाऊस पडतोय, रिमझिम रिमझिम रिमझिम. मस्त चहा पण चालले गरम गरम या पावसामध्ये आणि पुरणपोळी मम्मीची आवडते. पाऊस पण छान आहे, असं मस्त थंडावा आहे बघा. मनी म्याव बसली. चला आता गणपतीची तयारी करायची आहे. सगळं सामान आणलेलं आहे, ठेवलं आहे. सगळं सामान आणलं आहे, पण अजून काही काम चालू केलेलं नाही आहे. आणि आजच तुषार परत रिटर्न गेला होता, कारण त्याला कामाला पण जायचं होतं. आणि तो येणार आहे परत रिटर्न, कारण सगळं डेकोरेशनचं काम तो स्वतःच करणार आहे. नंतर लागलं तर असं मस्त वातावरणामध्ये बाहेर बसले, बरं वाटतंय. थोडासा आराम आज. मम्मीने झाडं खूप छान लावली, तुम्हाला मी दाखवते. आणि काल फुलं पण भरपूर आलेली होती, आज थोडीशी ही झाली. मी दाखवते तुम्हाला काय काय लावले. दोन करव्या हे आहे, दुर्व्याचं झाड आहे. इथे गुलाबाचं आहे, त्याला पालवी मस्त फुटली आहे बघा. त्याला पण येईल आता, कळी येईल. हे एक गुलाबाचं झाड आहे, हे बघा मस्त असा कलर आलेला आहे त्याला, छान असं आहे. आणि हे आहे हळदीचं पान, हे तिच्या व्हिडिओमध्ये तिने दाखवलेलं होतं. हे कसलं झेंडू. काय म्हणता, बरे आहेत ना? हो बरे बरे. हे एक गुलाबाचं, पिंक गुलाबाचं आहे. हे झेंडूचं आहे. ते तुळस आहे, आणि ही पण बघा केवढी तुळस झाली आहे. हे चिनी गुलाबाचं झाड आहे. हे पहिलंही होतं आणि मम्मीने परत लावलं. ह्याच्यात दुर्वा पण भरपूर आले, ते बघा. आता गणपतीला भेटतील. हे मला जास्त आवडलं आहे गुलाबाचं झाड, किती छान वाटतं बघा. अजून तुम्हाला मी दाखवते. विहीर बघा, आमच्या घराच्या समोरच विहीर आहे. पाण्याचा प्रॉब्लेम आम्हाला अजिबात नाही आहे. पाणी भेटतं. आणि मंदिराचं काम चालू आहे, मी बोलली होती तुम्हाला पहिल्या ब्लॉगमध्ये. तुळस बघा किती छान झाली. सगळे चिनी गुलाब, मम्मीने भरपूर चिनी गुलाबाची फुलं लावली. मी तिला बोलली की तू पडवीमध्ये सगळी फुलांचीच झाडं लाव, ह्या टायमाला भाज्या वगैरे काय लावू नकोस. आणि बघा इथे पण गुलाबाच्या याला बघा कळी, मस्त अशी कळी आली छोटीशी. काय कायची मला नावं नाही माहिती, तिने काय काय लावलेली आहेत ते. आणि हे चिनी गुलाबचं मी बोलली ना तुम्हाला, हे बघा याला फूल आलं आहे मस्त. इथे व्हाईट आहे आणि वरती झेंडू आहेत. हे बघा पूर्ण झेंडूच आहे आणि केवढं मोठं आलं आहे बघा. तर तिने बांधलं आहे असं व्यवस्थित. काय काय झाडं, हे मोगरा आहे वाटतं, अजून आला नाही आहे. हे चिनी गुलाब इथे पण थोडं थोडं हे केलं आहे, रुजवून ठेवलेलं आहे तिने. ते खाली पण मेथी लावले आहे. खूप असे प्रकार केलेत तिने झाडांचे. काम चालू आहे थोडं थोडं तिचं. चला, माझे आजोबा पोलीसमध्ये होते. मी आई म्हणजे माझी आजी.
2 मिनिटापूर्वी पाऊस कमी होता आणि आता बघा पाऊस वाढला किती. मस्त असं वातावरण आहे. आता झोपून उठलो आम्ही दुपारी आणि बघतोय तर पाऊस थोडा कमी झाला आहे. रिमझिम चालू आहे याचा. आणि इथे बसली आहे मी पडवीमध्ये, मागच्या दाराला आमच्या बोलतात. आणि मम्मी चहा बनवते मस्त, असं जरासं फ्रेश वाटतं मला पण. चहा गरम गरम. चहाबरोबर काय हो मी ते तुला घे. हो चहा आणि बटूर स्वराजची आवडते ना. मम्मीने केले साडी फॉल बिडिंग, आता ते जाऊन देऊन येते मी. आवाज ऐकला असेल. काय अभ्यास करते अरुणा? चल अभ्यास करते. अगं त्याची काढला होता ना फोटो, पडवळचा कुठे गायब झाला. तिला म्हणत तू उभी राहते व्हिडिओ. जाऊ हाय तेवढी. हा मग तू डिलीट केलं? नाही बघितलं नाही, तुला पाठवलं का मला माहित नाही. मोहीम काय, आज भाजी बघायला चाललो आम्ही. पडवळचा मंडप किती आहे पडवळचा मंडप. बरे आहेत ना? बरे आहेत ना? बरे आहेत ना? पडवळचा मंडप बघायला. नाही पैसे आले ना यांचे? फुकट रिक्षा घेऊन गेलात ना? रिक्षा घेऊन गेला पैसे केवढे आलेत ग. भरपूर होत पिकले आता. मग ते काढत नाही पिकलेले? नाही मग काढत नाहीत ते. मी काढलेला फोटो आणि तिथून मग बाबांच्या इथे गेले माडकाच्या इथे. बघ केवढा आहे बघ. बोल आणि दाखव. केवढं बडवळ आहे बघ. तुला माझा काढा. नमस्कार मंडळी. तर आज आपण दाखवतोय पडवळ आणि आमची शारदा काकी आहे ना, हे त्यांचं घर आहे. इथे दाखवा घर. हे त्यांचं घर आहे आणि घराच्या बाजूलाच त्यांनी सगळं असं झाडं लावली आहेत आणि मस्त भाज्यांची झाडं लावलेली आहेत. आणि ते पूर्ण त्यांनी मंडप हा पडवळचाच केलेला आहे. बघा तुम्ही बघू शकता किती पडवळ आहेत. बघा किती पडवळ आहेत. आणि याचं शेप एकदम बघायला पण काय काय वेळी असं वाटतं की खूप असे डेंजर पण वाटतात. समजून जा मी कशाबद्दल बोलते ते. आणि ह्या पडवळाची लेंथ बघा केवढी लेंथ आहे ही. हातापेक्षा पण खूप मोठा आहे हा. आणि इथे पण खूप वाढलेली पडवळ आहेत. त्याच्यामध्ये छोटे पडवळ पण आहेत जे आता नवीन ग्रोथला आलेले आहेत. त्याला थोडा टाइम जाईल अजून. तर मी तुम्हाला दाखवते. तिकडे कोपऱ्यात पडवळ वगैरे आहेत ते तिकडे कोपऱ्यामध्ये बेबी पडवळ तशी. हे बघा इथे या मंडळी, या इथे बघा, या जवळून दाखवा, जवळून दाखवा. दिसू द्या. हे बघा हा बेबी पडवळ आहे. एकदम छोटासा पडवळ आहे. याची ग्रोथ आता होईल. पण याची ग्रोथ होते आता. आणि हे सगळे आता थोडे वाढलेले आहेत. आणि हा बियाणाला ठेवलाय. हा हे जे पिकलेलं आहे तो बियाण्यासाठी ठेवलेला आहे पडवळ. आम्हाला सुद्धा भेटेल भाजीसाठी. अजून त्यांनी खूप भाज्या लावलेल्या आहेत, ते आपण नंतर बघूच. आणि आमच्या भाज्या पण होऊ दे, मग त्या पण आम्ही दाखवूच. कोकणात बघा असे वेगवेगळे प्रकारच्या भाज्या पण असतात, छान छान आणि ताज्या भाज्या.
चला लेक आहे. काढ. मला दाखवायला आले. काम चालू आहे. इथून या हा काय या 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 तुकारामचं शेत आहे आपलं तिथे पुढे. तिथे उभी राहिली दिसेल चप्पलातली असते. हा काय मस्त मस्त पिल्लू जाऊ तिकडे आहे चप्पल. या तुम्ही गुळगळीत येऊ नका. या हा तुम्ही हात लावा त्याची सवय आहे ना. छान छान बस 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 मम्मी बस बस पट. गुळगुळीत आहे ना तिथे. नको घाबरते. हा हा चला 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 हा तिचं हा काय नाव ठेवलं. हा ह्याचं नाव काय ठेवलं. काय ठेवले कुणा आपल्याला ती माझ्या पुतण्या मेला ना त्या बामणाला देतात गायदान त्याच्या आपण हौसन दिलं ना मग ही मी कधी घेतला. अच्छा ती गाबून होती. बरं झालं सगळा पडदा बघ हळूहळू नको. हा मस्त मस्त. गुरांची शेंकी ठेवायचं शेता शेकायचं आणि पावतं ही शेंकी आणि केली लातू इथे शिकवून घालवलं ना त्यांनी केली लावलं होत्या त्या पिकून झाल्या आणि आता हे कोंबड्या पिकतायत. तेवढ्या बेट होत्या. चहापत्ती पण लावली ना. चहापत्ती पण आहे ना. हो चहापत्ती पण आहे. ते बघ ती हागत आपण खातो ना तो तिथनं तो तिथपर्यंत आहे. आणि ही पेरी आपण करतो किती जणांनी ह्याच्याच काढून तू गेले तुला हवी ते जाताना मी घेऊन. हा जाताना नेहमी मला सांग. ताईला आवडते ना. तिला सांग मला मी काढून देईन. हा चालेल चालेल. हे बघ तिथं हळदीचा एवढासा लावला होता तो बघ केवढा झाला. हा हळदीच आहे ना. हळदीचा बघ हळदीचं पानाचा आपण तो केक टाकला ना. हा मस्त आहे. कसे टाकलं ना बघ. पावसाळ्यात फिरायला खूप मजा वाटते गावामध्ये. थोडा पाऊस थांबलाय त्याच्यामुळे मस्त फिरून घेतलंय. आता परत पाऊस चालू होईल आणि मुळात लाईट खूप जाते त्याच्यामुळे थोडं बाहेर आलो. मग आता ही लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे मला लाईव्ह नाही करता आला. मग मी नॉर्मल व्हिडिओ करते. चला फिरायला संध्याकाळी. वडापाव खायला. वडापाव खायला. गरम गरम वडापाव आमच्या गावचा फेमस. दाखवतो तुम्हाला. बघितलं असंच फिरतोय. भांडणं बघा. आता सांग. असा हाल असतो. चांगलं आहे. तू तिथे सर बघितलं होतं तिथे.
दीपिका चल गरम गरम वडापाव खाऊया. आणलाय तो गरम गरम आहे ना. छान 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 छान. आज तू आलीस म्हणून मी गेले वडापाव. गावचा वडापाव एक नंबर वडापाव बाबन काकांचा. या तुम्ही सुद्धा वडापाव खायला. पाऊस चाललाय बाहेर बाहेर आणि आम्ही मस्त गरम असा गरम पाऊस वडापाव आणला. आहे. गावी ना चटणी किंवा मिरची या दोनपैकी एकच प्रकार तुम्हाला भेटणार. कधी चटणी असेल तर मिरची नाही भेटणार आणि कधी मिरची असेल तर चटणी नाही भेटणार. तर दोन्हीपैकी एक असो काही आपल्याला वडापावशी मतलब आहे आणि ह्या मिरचीची या गरम गरम खायला. आज फॉल बेडिंगचं काम चालू आहे. तर बेडिंगचं काम मम्मी करते आणि आता मी आली तर मुली चला मी पण थोडं मम्मीला मदत करते. कारण आता गणपतीचा सीझन आहे त्याच्यामुळे लोक साड्या वगैरे देत आहेत आणि मम्मीचा पण वेळ जातो त्याच्यामुळे गावी आहे ती. मग तिने विचार केला की ठीक आहे आता पाऊस पण आहे काय बाहेर कुठे जाता येत नाही शेतावर पण जास्त नाही जाता येत नॉर्मलच जाता येतं. मग घरात बसून मग ती अशी साड्यांना फॉल बेडिंग वगैरे ती करते. मग कालच मी पण गावावरून आली आणि मग विचार केला मुंबईवरून मी आली आणि सकाळपासून लाईट गेलेली आहे. अजूनही लाईट आलेली नाही. मग आता काय बसून करणार आणि तसं पण बेडिंगचं काम आता होणार नाही आहे. म्हणजे ते फॉल आहेत तेवढे सगळे लावून घेतो आम्ही जेवढ्या साड्या आहेत ते. लाईट आल्यानंतर मग बेडिंगचं काम ती मम्मीच करणार आहे मी नाही. मी फक्त आता फॉल लावायचं काम करते. तोपर्यंत उजेड आहे बाहेर म्हणून पडवीत बसलो मी. पाऊस पण आहे आणि हा आला आहे दूध घेऊन आलाय. काय नाव तुझं? अंश. अंश आलाय दूध घेऊन. चला का हो बोला. आज काय स्पेशल? बघा आज आहे कांदा भजी आणि मम्मीची आवडती बटाटा भजी जी होती आता सोयाची. आणि इथे बनते मटार पनीर. अरे वा हे बघा मस्त गावाला मटार पनीरची नाही. दुपारी आम्ही कढी केलेली होती. दही कढी केलेली होती. थोडीशी आहे. आता हे करतोय पटापट पटापट. बटाटा व्हायचे ना. बटाटा व्हायचे कांदा झाली आता. ठीक आहे बटाटा भजी करू मग. मस्त गरम गरम